सार्वभौमत्व या संकल्पनेवरून सध्या बऱ्याच चर्चा सुरू आहेत. देशाचं सार्वभौमत्व आपण अमुक एका देशाकडे गहाण ठेवलंय का, असा प्रश्न आजवरचे सगळेच विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना करत असतात. तसं पाहायचं झाल्यास सार्वभौमत्व म्हणजे अंतिम निर्णयाचा अधिकार असणे. हा निर्णय घेण्याचा अधिकार आपल्या देशातील राज्यसंस्थेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेतच भारत एक सार्वभौम राष्ट्र असल्याचं नमूद केलंय. पण मग स्वातंत्र्याआधी काय परिस्थिती होती? इंग्रज शासित भारतात अनेक संस्थानं होती. राजे महाराजे इंग्रज सत्तेच्या अधीन होते. त्या संस्थानात संस्थानिक कारभार करायचे, मात्र ते राणीच्या अधीन होते. अपवाद फक्त एक संस्थान होतं, ते म्हणजे बडोद्याचं. ईस्ट इंडिया कंपनी आणि बडोद्याचे संस्थान यांच्यातील करारानुसार बडोद्याचे राजे सार्वभौम होते. ते ब्रिटिशांचे मंडलिक नव्हते. त्यांचा दर्जा बरोबरीचा होता. पण अशी एक घटना ज्यामुळे बडोद्याच्या राजांना आपले सार्वभौमत्व सिद्ध करण्याची वेळ आली. चारित्र्यावर संशय निर्माण केला आणि थेट राजालाच आरोपी केलं गेलं, आणि तेही थेट लंडन मुक्कामी असताना. तेव्हा हा सगळा खटला नेमका काय आहे याची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय शिरस्ता. स्वातंत्र्यापूर्वी 500हून जास्त संस्थानिक आणि इंग्रज यांचा अंमल भारतावर होता. मोजकी काही संस्थानं होती ज्या संस्थानांमध्ये सुधारणांचे शिक्षणांचे वारे वाहिले. त्यापैकी एक म्हणजे बडोद्याचं संस्थान. बडोदा म्हणलं की सयाजीराव गायकवाडांचे नाव डोळ्यासमोर येते. तर या सयाजीराव महाराजांच्या संबंधीची ही घटना. सयाजी महाराजांनी जेव्हा प्रत्यक्ष राजकारभार हाती घेतला तेव्हा संस्थानातील प्रजेची परिस्थिती अतिशय हालाकीची होती. शिक्षणाचा अभाव होता, प्रचंड गरिबी होती. सयाजी महाराजांनी पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं. कारभारात सुधारणा केली आणि बडोद्याला एक आदर्श राज्य म्हणून नाव रूपास आणलं. महाराजांचा पहिला विवाह चिमणाबाईंशी झाला. पुढे काही वर्षात बडोद्याच्या राजपुत्राचा जन्म झाला. मात्र बाळंतपणानंतर लगेचच चिमणाबाईंचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने सयाजी महाराजांना खूप त्रास झाला. त्यांना निद्रानाशाचा आजार जडला. पुढच्या काळात हा आजार त्यांच्यासोबतच बरीच वर्षे राहिला. यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी थंड हवेच्या प्रदेशात राहण्याचा त्यांना सल्ला दिला. त्यामुळे पुढच्या काळात सयाजी महाराज परदेश दौरे करत असत. तर अशाच एका लंडन दौऱ्यातील ही घटना. लंडन मुक्कामी असताना सयाजी महाराज तिथल्या शिक्षण संस्था, उद्योग, शिल्पकला यांची माहिती घ्यायचे. बडोद्यात असं काही राबवता येईल का याची चाचपणी करायचे. पण त्यावेळी त्यांच्यावर एक चारित्र्यहीनाचा आरोप लावला गेला. हा आरोप करण्यामागे अर्नेस्ट स्टॅथम आणि ब्रिटिश स्टॅथम हे नवरा बायको होते. आता यामागे काही एक पार्श्वभूमी आहे. बडोद्याचं संस्थान हे भारतातील क्रांतिकारी चळवळींना आश्रय देत असा संशय इंग्रजांना होता. त्याला कारण म्हणजे बडोद्यातील केशवराव देशपांडे, खासेराव जाधव, अरविंद घोष हे अधिकारी राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळीत सक्रिय होते. त्यामुळे इंग्रजांचं गुप्तहेर खातं बारकाईने त्यांच्यावर पाळत ठेवून असायचे. कोणत्या ना कोणत्या प्रकरणात सयाजीरावांना अडकवण्यासाठी तब्बल 20 वर्षे गुप्तहेर खातं त्यांच्यावर लक्ष ठेवून होतं. अशात लंडन मुक्कामी असताना या स्टॅथम दाम्पत्यामुळे सयाजीराव अडचणीत आले. त्यात हे जोडपं इतकं माहीर होतं की त्यावेळेचे अनेक संस्थानिक अशा प्रकरणात अडकवायचे आणि त्यांच्याकडून पैसे उफाळायचे काम मंडळी करत होती. आजच्या भाषेत बोलायचं झाल्यास हनी ट्रॅप होता तो. या हनी ट्रॅपच्या जाळ्यात संस्थानिक अडकले ही इज्जतीचा सवाल म्हणून बरेचसे पैसे ते देत असत. त्यामुळे हनी ट्रॅप लावणाऱ्यांचा देखील त्या काही सुळसुळाट होता. सयाजी महाराजांच्या बाबतीत मात्र भलतच घडलं. या अर्नेस्ट नवरा बायकोच्या ट्रॅप मध्ये सयाजी महाराज बळी पडले नाहीत. मग अर्नेस्ट स्टॅथम याने महाराजांना एका एजंटच्या माध्यमातून धमकी दिली. ती धमकी अशी की महाराज त्यांच्या पत्नीच्या प्रेमात पडलेत आणि त्यामुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय म्हणून घटस्फोटाचा दावा करण्यात येईल. या धमकीला देखील महाराज बाधले नाहीत. शेवटी या स्टॅथमनने पत्नी विरुद्ध घटस्फोट मिळावा यासाठी कोर्टात दावा दाखल केला. यात त्यानं तिच्या पत्नीच्या प्रियकरात सयाजी महाराजांचं नाव गोवलं. कर नाही त्याला डर कशाला असं म्हणून महाराजांनी वकिलाला पाचारण केलं. त्यांनी वकिलाला ईस्ट इंडिया कंपनी आणि बडोद्याच्या संस्थानात झालेला मूळ करार दाखवला. त्यानुसार लंडनच्या न्यायालयात सयाजी महाराजांविरुद्ध असा दावा दाखल करता येणार नव्हता. सयाजी महाराज हे सार्वभौम राजे होते.
त्यानुसार वकिलाने तसा अर्ज केला. पुढे हे प्रकरण हायकोर्टात गेलं. हायकोर्टाचे न्यायमूर्ती श्री मांटेक्यू लश यांनी सयाजी महाराजांचा दावा मान्य केला. मूळ कराराची प्रत सादर केल्यानंतर कोर्टाने देखील बडोद्याच्या राजाचं सार्वभौम मान्य केलं. एवढ्यावर काय हे प्रकरण थांबलं नाही. आता यात इंग्रज सरकारने उडी घेतली. इंग्रज सरकारने तिथल्या हायकोर्टाच्या निकालावर सुप्रीम कोर्टात दाद मागितली. यासाठी भारतातून अनेक पुरावे मागवले गेले. सर्वोच्च न्यायालयात खटला चालला. दोन्हीकडून पुरावे सादर करण्यात आले. अखेर न्यायमूर्ती बागलेटेन यांनी निकाल दिला. महाराज सयाजीराव हे सार्वभौम राजे असून त्यांच्या विरोधात या प्रकारचा कोणताही दावा दाखल करता येणार नाही. या निकालानं इंग्रज हादरले. बरेच प्रयत्न करून देखील सयाजी महाराजांना गोवता आलं नाही. अखेर लंडनच्या वृत्तपत्रातून महाराजांच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला गेला. त्यानंतर अर्नेस्ट चॅथमने स्पष्टीकरण दिलं. मी आणि माझ्या पत्नीतील गैरसमज दूर झाले असून मी तिच्या विरुद्धचे आरोप मागे घेत आहे. यापुढे तिच्या विरुद्ध असे आरोप करणार नाही अशी हमी देतो. या प्रकरणातून सयाजी महाराज सही सलामत बाहेर पडले. पण ब्रिटिशांनी पुढे कित्येक वर्ष त्यांच्या कारभारावर गुप्तहेरांच्या मार्फत पाळत ठेवली. 6 जून 1802 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बडोद्याच्या संस्थानात मैत्रीचा करार झाला होता. तत्कालीन बडोदा नरेश आनंदराव गायकवाड यांच्यात आणि कंपनीत झालेल्या करारानुसार बडोदा संस्थान हे ब्रिटिशांचे मांडलिक नव्हते. या करारातील असे बारीक तपशील सयाजी महाराजांना त्यांचे गुरु इलियट यांनी सतत सांगितले होते. त्यांचा फायदा लंडनच्या प्रकरणात त्यांना झाला होता. सार्वभौमत्व असताना तेव्हाची बलाढ्य शक्ती असलेल्या ब्रिटिशांना न जुमानणारे सयाजी महाराज खरे हिरो ठरतात. सयाजी महाराज आणि क्रांतिकारक या संबंधीची अशी रंजक माहिती तुम्हाला बाबा भांड यांच्या सार्वभौम महाराज सयाजीराव स्वातंत्र्याचे पाठीराखे या पुस्तकात मिळेल. तेव्हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.